ओम विष्णवे नमः. नमस्कार मित्रांनो, आज निर्जला एकादशी व्रत. जे व्रत केल्याने मानले जाते की 24 एकादशीचे पुण्यफळ हे प्राप्त होते, त्या निर्जला एकादशी व्रतकथा आज आपण श्रवण करणार आहोत. शेवटपर्यंत नक्की श्रवण करा. निर्जला एकादशीचे वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्री व्यासदेव आणि भीमसेन यांच्या संवादामध्ये आढळते. एकदा पांडुपुत्र भीमसेनाने आपल्या पितामहांना व्यासदेवांना विचारले, हे पितामह, मी पाहतो की माता कुंती, द्रौपदी, तात, युधिष्ठिर, अर्जुन, नकुल आणि सहदेव सर्वजण एकादशी दिवशी उपवास करतात. युधिष्ठिर दादा मला देखील उपवास करण्यास सांगतात आणि मला देखील कल्पना आहे की एकादशीस उपवास करणे हा वेदांचा आदेश आहे, परंतु मला भूक सहन होत नाही. मी सर्व विधिनियमांप्रमाणे श्री केशवांची उपासना करेन, माझ्या सामर्थ्याप्रमाणे दानधर्म देखील करेल, परंतु उपवास शक्य नाही. कृपया उपवास न करता एकादशी व्रत कसे करावे याविषयी मला सांगावे. हे सर्व ऐकल्यानंतर भीमसेनास श्री वेदव्यास म्हणाले, हे भीमा, जर नरलोकाऐवजी तुला स्वर्लोकामध्ये जायचे असेल तर महिन्यातील 2 एकादशींचे पालन तुला करावयास हवे, अर्थात दोन्ही एकादशींना अन्न ग्रहण करू नये. भीमसेन म्हणाला, वर्षामध्ये येणाऱ्या 24 एकादशींना उपवास करणे मला अशक्यच आहे. अहो, दिवसरात्र उपाशी राहणे तर सोडाच, काही क्षण देखील मी भुकेला राहू शकत नाही. भूक नावाचा उदराग्नी माझा उदरामध्ये नित्य प्रज्वलित आहे, त्याला शांत करण्यासाठी मला प्रचंड खावे लागते. त्यामुळे फार तर वर्षातून 1 दिवस मी उपवास करू शकेन. त्यामुळे मला आपण योग्य अशा एका व्रताविषयी सांगा की ज्यायोगे मी माझे हे जीवन आणि पुढचे जीवन मंगलमय बनवू शकेल. श्री व्यासदेव म्हणाले, हे राजन, नुकतेच मी तुला सर्व वैदिक विधांविषयी सांगितले आहे, परंतु कलियुगामध्ये कोणीही यांचे पालन करणार नाही. त्यामुळे अतिशय उच्च आणि सर्वांसाठी हितकारक व्रत मी तुला सांगतो, ते ऐक. हे व्रत सर्व शास्त्रांचे पुराणाचे सार आहे. जो कोणी शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी व्रताचे पालन करतो त्याला नरकात जावे लागत नाही. व्यासदेवांचे कथन श्रवण केल्याने बलशाली भीमसेन भीतीने एखाद्या पिंपळाच्या पानाप्रमाणे थरथर कापू लागला. तो म्हणाला, हे पितामह, आता मी काय करावे? महिन्यातून 2 वेळा उपवास करण्यास पूर्णपणे असमर्थ आहे. कृपया आपण मला अशा एखाद्या व्रताविषयी सांगावे की ज्याच्या पालनामुळे मी सर्व व्रतांचे फळ प्राप्त करू शकेन. त्यानंतर श्री वेदव्यास म्हणाले, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये ज्यावेळी सूर्य तुळा किंवा मिथुन राशीमध्ये असतो तेव्हा येणाऱ्या एकादशीचं निर्जला एकादशी म्हणतात. या दिवशी पाणी देखील ग्रहण करू नये. या दिवशी आचमन करताना 1 मोहरी बुडेल इतकेच पाणी घेऊन आचमन करावे. त्यांच्यापेक्षा जास्त पाणी पिल्यास मद्यपान केल्याचे परिणाम प्राप्त होतात. या एकादशीचं काही खाऊ नये, खाल्ल्यास व्रत तुटेल. एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी देखील प्राशन करू नये. अशा प्रकारे व्रताचे पालन केल्याने वर्षातील सर्व एकादशीचे फळ या एकाच व्रताने प्राप्त होते. द्वादशीच्या सकाळी ब्राह्मणांना सुवर्ण आणि जलदान करून व्रत करणाऱ्याने आनंदाने ब्राह्मणांच्या समवेत अन्न ग्रहण करावे. हे भीमसेना, या एकादशीच्या व्रताच्या पालनाने मिळणाऱ्या पुण्याविषयी आता ऐक. केवळ या एकादशीच्या पालनानेच वर्षातील सर्व एकादशी व्रत पालनाचे पुण्यफळ प्राप्त होते. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करणाऱ्या भगवान श्री विष्णूंनी मला सांगितले होते की जो कोणी इतर सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण येतो आणि निर्जला एकादशीचे पालन करतो तो मला अधिक प्रिय आहे आणि निश्चितच तो सर्व पापातून मुक्त होतो. स्मार्त विधिनियमांचे पालन करून कोणीही या कलियुगामध्ये उच्च ध्येयाची प्राप्ती करू शकत नाही, कारण या कलियुगामध्ये अनेक दोषांमुळे ते सर्व विधिनियम प्रदूषित होतील. हे वायुपुत्रा, कोणत्याही एकादशीस अन्न खाणे त्याज्य आहे, तर निर्जला एकादशीत पाणी पिणे देखील वर्ज्य आहे. या व्रताचे पालन केल्याने सर्व तीर्थस्नानांची यात्रा केल्याचे फळ प्राप्त होते आणि मृत्यूच्या वेळी भयानक यमदूताऐवजी सुंदर विष्णुदूत त्या व्यक्तीस वैकुंठाला घेऊन जातात. या एकादशीचे पालन करून जो कोणी गायींचे दान करतो तो त्याच्या सर्व पापकर्मातून मुक्त होतो. जेव्हा इतर पांडुपुत्रांनी या एकादशीविषयी ऐकले तेव्हा त्यांनी त्या व्रताचे पालन करण्याचे ठरविले.
त्यावेळपासून भीमसेनाने या एकादशी व्रताचे पालन करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे या एकादशीस भीमसेनी एकादशी अथवा पांडव एकादशी असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी घोषित केले आहे की जो कोणी या एकादशी दिवशी पुण्यकर्म करतो, तीर्थस्नानामध्ये स्नान करतो, वैदिक मंत्राचे पठण करतो आणि यज्ञ करतो, ते सर्व अक्षय होते. या व्रताच्या महात्म्याचे जो कोणी कथन अथवा श्रवण करतो, त्यास अमावस्येला जोडून येणाऱ्या प्रतिपदेच्या दिवशी पितरांना केलेल्या दर्पणाचे फळ प्राप्त होते. तसेच ती व्यक्ती वैकुंठ प्राप्त करते. धन्यवाद.